तुम्ही मराठी करताय, इतर भाषिकांचं काय? म्हटलं काय? इतर भाषिकांनी कोणी तक्रार केली का तुमच्याकडे? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाहीये, पण आमच्यावरती जो दादागिरी करतोय, आमच्या घरात घुसून त्याला त्याच भाषेत उत्तर नाही दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं? असा कोणतरी एखादा मराठी माणूस आहे का की कोण तो राज तू बोलला तो मलई का कोण कलई, त्याच्या तिकडे जाऊन बोलेल की या शहराचा या राज्याशी संबंध नाही? उभा चिरतील त्याला तिथल्या तिथे. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सगळ्यांना आपलं मानत आलो, आणि आता आपलं मानता मानता जे कोणी आमच्याशी दादागिरी करतायत त्यांना थोडंसं त्यांना कानफटा एवढं दाखवून दिलं तर काय चुकलं आमचं? काय चुकलं काय आमचं? इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीये. मराठी आमची आई आहे, ठीक आहे, हिंदी आमची मावशी आहे, पण या गद्दाराबरोबर जो आणखीन एक गद्दार मुंबईचा गेलाय, तो जे मध्ये बोलला होता की मराठी माझी आई आहे, हिंदी माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल. अरे आईवरती वार करणारी अवलाद, म्हणजे एवढी गद्दार लोक या महाराष्ट्रामध्ये निपजू कसे शकतात हेच मला कळत नाही. आई मेली तरी चालेल, कशाला? आई तर पाहिजेच. मावशी असू द्या, काकी असू द्या, मामी असू द्या, आणखीन कोणी असू दे ना. मोहन भागवत सांगतात ना, कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब घेऊन फिरा की. आम्ही कुठे नाही म्हणतोय, करा मोठं कुटुंब, सुखी कुटुंब. त्याच्यातले नोकऱ्या किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं, का नुसती बेकारांची फौज तयार करणार हिंदुस्थानामध्ये?